हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चे चॅप्टर नंबर 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। ठीक आहे, हा चॅप्टर आपण सुरू करूया। तत्पूर्वी बघा, हे बघा आपल्याला काय करायचं आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला बघायचा आहे। हा बघा, हा काय दिलेला आहे, क्यूबॉइड दिलेला आहे। ठीक आहे, याची एक लेंथ दिलेली आहे, ही काय असते ब्रीथ असते आणि ही हाईट असते। म्हणजे ही एल ब्रीथ मीन्स बी आणि एच मीन्स हाईट। ठीक आहे, म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल्स टू काय, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट। हा झाला व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला। तर व्हॉल्यूम ऑफ क्यूबसाठीचा काय दिलेला आहे फॉर्म्युला बघा, क्यूबचे ऑल साईड काय असतात, सेम असतात। म्हणजे लेंथ पण सेम, ब्रीथ पण सेम, हाईट पण सेम। म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल्स टू एल मल्टिप्लाय बाय एल मल्टिप्लाय बाय एल इज इक्वल्स टू एल क्यूब। ही जी दोन फॉर्म्युले दिलेले आहेत, या दोन फॉर्म्युल्यावरच आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, चला तर बघूया। मग बघा काय करायचं आहे आपल्याला, या व्हिडिओमध्ये मी तुमचा घेणार आहे प्रॅक्टिस सेट 16.1। इथं पण बघा दोन फॉर्म्युले दिलेले आहेत। व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा दिलेला आहे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट, आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा दिलेला आहे साईड क्यूब म्हणजेच एल क्यूब। या दोन जे फॉर्म्युले आहेत त्याच्यावरच आपल्याला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे। ठीक आहे, चला मग क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिलं आहे, फाइंड द वॉल्यूम ऑफ अ बॉक्स इफ इट्स लेंथ ब्रीथ अँड हाईट आर 20 सेंटीमीटर 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिवली। म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे, ब्रीथ दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे। जेव्हा लेंथ ब्रीथ आणि हाईट गिवन असते तेव्हा काय असेल, क्यूब असेल की क्यूबॉइड, क्यूबॉइड असेल। ठीक आहे, म्हणजेच काय गिवन देऊन घेऊ, द लेंथ ऑफ बॉक्स किती दिले मीन्स एल। ठीक आहे, काय 20 सेंटीमीटर। ब्रीथ किती दिले, इट्स ब्रीथ मीन्स बी किती आहे 10.5 सेंटीमीटर, आणि इट्स हाईट किती दिले एच इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर। ठीक आहे, आता आपण व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडसाठीचा फॉर्म्युला यूज करू, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड। पण आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स सांगितलेलं आहे, म्हणून काय यूज करू आपण, व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट। ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा, लेंथ किती दिलेलं आहे 20 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 10.5, हाईट आहे 8। ठीक आहे, या सर्वांची करायची मल्टिप्लाय, काय 8 to the 16 आणि हा 0 मल्टिप्लाय बाय 10.5, याची मल्टिप्लिकेशन येते, सर्वांना मल्टिप्लाय करायचे, याचे आन्सर येते 18680 cu सेंटीमीटर। ठीक आहे, म्हणजेच काय झालं आपलं आन्सर काय येईल, हेन्स व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज 1680 सेंटीमीटर। ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे, अ क्यूबॉइड शेप सोप बार हॅज अ व्हॉल्यूम 150 cc। क्यूबॉइडचा जे व्हॉल्यूम आहे तो गिवन आहे आपल्याला। फाइंड इट्स थिकनेस इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 5 सेंटीमीटर। आपल्याला लेंथ पण गिवन आहे आणि ब्रीथ पण गिवन आहे। फाइंड काय करायचं आहे, थिकनेस मीन्स हाईट फाइंड करायची आहे। ठीक आहे, आधी जे गिवन आहे ते लिहून घेऊया, काय व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड शेप सोप बार किती दिलेला आहे 150 cc। ठीक आहे, इट्स लेंथ किती दिलेलं आहे, लेंथ पण गिवन आहे आपल्याला किती आहे 10 सेंटीमीटर, आणि ब्रीथ पण गिवन आहे, ब्रीथ इज 5 सेंटीमीटर। ठीक आहे, द व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला काय असतो, इथं व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड यूज करावं लागेल का, नाही, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड शेप सोप बार जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तेच यूज करायचं, क्यूबॉइड शेप सोप बार काय असते फॉर्म्युला, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट। ठीक आहे, आता व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड शेप सोप बारची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती आहे
150 इज इक्वल्स टू लेंथ किती आहे 10 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 5 मल्टिप्लाय बाय हाईट आहे का गिवन नाही, हाईटच आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता हे हाईट इकडे, हे दोन्ही इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हे इकडे जाऊन काय होतील डिवाइड, म्हणजेच एच इज इक्वल्स टू 150 अपॉन 10 मल्टिप्लाय बाय 5. काय झालं, हे मल्टिप्लिकेशन इकडले होते, इकडे जाऊन काय झाले डिवाइड झाले. ठीक आहे. काय येईल आता हे 0 0 कट होतील, 5 1 जा 5 5 3 जा 15, म्हणजेच हाईट किती येते, हाईट इज इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. म्हणजे कन्क्लुजन काय येईल, हेन्स थिकनेस of the soap bar is 3 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ लेंथ 25 सेंटीमीटर, ब्रेथ इज 15 सेंटीमीटर अँड हाईट इज 10 सेंटीमीटर. ब्रिकच्या दिलेल्या आहे, ब्रिक म्हणजेच वीट, त्याची आपल्याला लेंथ दिलेली आहे, ब्रेथ दिलेली आहे आणि हाईट दिलेली आहे. ठीक आहे. आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ लेंथ. आता आपल्याला काय करायचे आहे, ब्रिकपासून एक वॉल बनवायची आहे आणि त्या वॉलचे आपल्याला मेजरमेंट दिलेले आहे. बघा वॉलसाठी दिलेलं आहे, लेंथ दिलेली आहे गिवन 6 मीटर, हाईट दिलेली आहे 2.5 मीटर अँड ब्रीथ दिलेली आहे 0.5 मीटर. ठीक आहे. आता बघा एक गिवन लिहून घेऊ आधी कशासाठी दिलेलं आहे, ब्रिक्ससाठी. फॉर ब्रिक्स काय गिवन आहे, लेंथ काय येईल एल इज इक्वल्स टू 25 सेंटीमीटर आहे गिवन. नंतर ब्रीथ किती दिलेली आहे, बी किती 15 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे एच 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा हे झालं ब्रिकसाठी. आता वॉलसाठी पण दिलेलं आहे आपल्याला गिवन फॉर वॉल. ठीक आहे. बघा लेंथ किती दिलेली आहे, आता मी या ब्रिकसाठीच्या लेंथला एल पकडलं, या वॉलच्या लेंथसाठीला काय करते L1 घेते. किती दिले लेंथ, वॉलसाठी लेंथ 6 मीटर. बघा इथं 6 मीटरमध्ये युनिट दिलं आहे आणि इथं काय दिलं आहे तर सेंटीमीटरमध्ये. तर आपण ह्या मीटरचं काय करू, आधी सेंटीमीटरमध्ये कन्वर्शन करू. आता मीटरचं सेंटीमीटरमध्ये करायच्या वेळेस काय करावं लागते, मल्टिप्लाय बाय 100, म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 100 600 सेंटीमीटर. ठीक आहे. आता हाईट बघा, हाईट काय इथं आपण काय डिनोट केली होती एच, याला काय करते मी H1 किती दिले 2.5 मीटर दिले. ही पण याचं सेंटीमीटरमध्ये करायच्या वेळेस काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 100, म्हणजे त्याचा आन्सर काय दे 250 सेंटीमीटर. ब्रीथ दिलेली आहे, याला ब्रीथ पण काय करते मी डिनोट B1 किती दिले ब्रीथ 0.5 मीटर 0.5 मीटर. याचं पण सेंटीमीटरमध्ये कन्वर्शन केलं तर काय येईल 50 सेंटीमीटर. ठीक आहे. का बरं असं केलं, कारण सेम युनिटमध्ये पाहिजे. हे सेंटीमीटरमध्ये दिलं होतं आणि हे मीटरमध्ये, तर मीटरचं कन्वर्शन कशामध्ये केलं, सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे की जे वॉल बनवायची आहे त्याला किती ब्रिक लागतील. मग काय येईल, नंबर ऑफ ब्रिक्स रिक्वायर्ड टू बिल्ड द वॉल. एक वॉल तयार करायसाठी किती लागतील, काय येईल मग इज इक्वल्स टू वॉल्यूम ऑफ वॉल, वॉल्यूम ऑफ द वॉल अपॉन कशाने डिवाइड करावं लागेल, वॉल्यूम ऑफ ब्रिक, वॉल्यूम ऑफ द ब्रिक. ठीक आहे. आता काय असतं वॉल्यूम ऑफ वॉलसाठीचा फॉर्म्युला काय येईल, वॉलसाठी काय डिनोट केलेलं होतं आपण L1 B1 H1, म्हणजेच काय येईल L1 मल्टिप्लाय बाय B1 मल्टिप्लाय बाय H1 अपॉन ब्रिकसाठी काय डिनोट केलं होतं L B आणि H, म्हणजेच लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट. व्हॅल्यू पुट करूया. बघा L1 किती दिली आपल्याला, आपण फाइंड केली 600, B1 50 आणि H1 आहे 250 अपॉन लेंथ किती दिले 25 सेंटीमीटर,
ब्रीथ दिले आहे 15 सेंटीमीटर आणि हाईट दिले आहे 10 सेंटीमीटर. आता याला सॉल्व करायचं कसं येईल बघा. हा 0 0 कट काय होईल 25 25 कट काय येईल 15 1 जा 15 15 4 जा 60 आणि 0 40 येते आणि काय काय राहते मग 40 मल्टिप्लाय बाय 50 काय येईल 4 5 जा 20 आणि हे 2 0 म्हणजेच 2000. ठीक आहे म्हणजेच किती ब्रिक लागतील 2000. म्हणजेच हेन्स कन्क्लुजन काय येईल द नंबर ऑफ ब्रिक्स required to build the wall is 2000 bricks. ठीक आहे इझी होतं. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे. फॉर अ रेन वॉटर हार्वेस्टिंग अ टँक ऑफ लेंथ 10 मीटर ब्रीथ आहे 6 मीटर आणि डेप्थ आहे 3 मीटर. एका टँकची आपल्याला लेंथ ब्रीथ आणि हाईट दिलेली आहे. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द टँक. कॅपॅसिटी काढायची म्हणजेच काय काढायचं आहे व्हॉल्यूम काढायचं आहे. हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. तो त्या जो टँक आहे तिच्यामध्ये किती लिटर पाणी बसू शकते हे पण आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे आता गिवन बघा काय काय लिहायचं लेंथ ऑफ टँक काय येईल एल किती दिले 10 मीटर. ब्रीथ दिले इट्स ब्रीथ बी किती आहे गिवन 6 मीटर. हाईट एच ते 3 मीटर. डेप्थ मीन्स हाईट 3 मीटर. ठीक आहे आता काय येईल मग काय फाइंड करावं लागेल आपल्याला व्हॉल्यूम ऑफ टँक काय येईल इज इक्वल्स टू काय असे फॉर्म्युला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ मल्टिप्लाय बाय हाईट. व्हॅल्यू पुट करूया. लेंथ किती आहे 10 ब्रीथ आहे 6 आणि हाईट आहे 3 काय येईल 60 आणि 60 मल्टिप्लाय बाय 3 6 3 जा 18 180 मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ टँक आलं. आता बघा काय सांगितलेलं आहे हाऊ मेनी लिटर ऑफ वॉटर कॅन इट होल्ड. त्या टँकमध्ये किती लिटर पाणी बसू शकते. कशामध्ये काढायचं आपल्याला लिटरमध्ये. ठीक आहे आता बघा काय येते 1 मीटर क्यूबचं कन्व्हर्शन जर आपल्याला लिटरमध्ये करायचं असेल तर काय करावं लागते 1000नी मल्टिप्लाय 1000 लिटर. ठीक आहे म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ टँक काय येईल व्हॉल्यूम ऑफ द टँक लिटरमध्ये काढायचं आहे म्हणजे काय करावं लागेल 1 मीटरचं लिटरमध्ये किती होते 1000 लिटर. आता 180चं किती होईल मग 180 मल्टिप्लाय बाय 1000 काय येईल हे लिटर. काय येईल मग 18 आणि हे किती 1 2 3 4 0 लिहून घेते मी. ठीक आहे म्हणजेच किती आलं लिटर. हेन्स काय येईल कॅपॅसिटी ऑफ द टँक इज 18,000 लिटर. ठीक आहे समजलं. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस 16.1 कंप्लीट केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.